बांधकाम कामगारासाठी मोठा अपडेट हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येत आहे. मित्रांनो, आता तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपच्या माध्यमातून घरी बसल्या अर्ज करू शकतात. पहिले हा अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार उपसुविधा केंद्रामध्ये जावं लागणार होतं, पण आता ती प्रोसेस चेंज झाली आहे. त्याच्या विषयामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, त्याला जाऊन तुम्ही फॉलो करून घ्या. तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतात. आणि सोबतच तुमच्या मनात जोही प्रश्न असेल सरकारी योजनेअंतर्गत, तो कुठलीही योजना असो, तर मला कमेंट करा. मी कमेंटमध्ये नक्कीच त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इमारत बांधकामाची ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्र डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात आले आहे. बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. मित्रांनो, अर्ज भरलेल्या कागदपत्राची पडताळणी कामगाराच्या आपल्या सोयीच्या तारखे निवडून 6 फेब्रुवारी 2025 पासून ही तारीख निवडणार. म्हणजे हे सविस्तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. ही जी आहे, तुम्हाला आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज भरायचा आहे. कसा अर्ज भरायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, ती जाऊन तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपच्या माध्यमातून अर्ज भरू शकता. आणि ते तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे, डेट 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 निवडण्याची अपॉइंटमेंट डेट. तुमची सोयीस्कर डेट निवडायची आहे आणि त्या डेटला तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला जायचं आहे. तुमची कागदपत्र घेऊन जेही तुम्ही कागदपत्र अपलोड केले असतील ते तिथं तुमचं व्हॅलिडेशन होईल, म्हणजेच अप्रुव्हल होईल तिथून डॉक्युमेंट चेकिंग केल्यानंतर. आणि तुम्ही याच्या पहिले जर तुम्ही डेट निवडली असेल तर डेट रद्द करण्यात येईल. तुम्हाला नवीन जाऊन तिथं चेंज क्लेम ॲप्लिकेशन डेट असं येणार आहे, तिथून जाऊन तुम्ही डेट ही चेंज करायची आहे. मित्रांनो, मी आशा करतो व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.